तर ही जी डाळ आहे ना त्याची मला एक रेसिपी बनवायची होती. काय होतं ना, सध्या मी डाएट रिलेटेड फूड सर्च करत असते. तर मला आहे ना हे डाळीचे चिप्स याची इतकी वेळा रेसिपी समोर आली ना, तर म्हटलं चला आपण हे ट्राय करून पाहूयात नक्की कशी होती ती. तर बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने ते करतात, पण मी थोडंसं म्हटलं चला थोडंसं आपलाही टच त्याला देऊयात. म्हणून मी ते मसूर आणि मुगाची डाळ भिजत घातली होती. त्यानंतर तिच्यात एक मिरची घातली, थोडंसं लसूण घातलं आणि ती मिक्सरला छान अशी वाटून घेतली. त्यानंतर ना याच्यात मी एका भांड्यात ते वाटण जे केलं होतं ते काढून घेतलं. त्याच्यात थोडंसं पाणी घातलं, कारण ते अगदीच घट्ट होतं आणि मी करणार होते ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने होते. आणि अगदी 1-1.5 चमचा मी त्यात बेसन पीठ घालून घेतलं. त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आणि सध्या माझ्या सगळ्यात आवडतीची गोष्ट तर म्हणजे पेरी पेरी मसाला तो घालून घेतला. सगळं छान असं मिक्स केलं आणि तव्यावर आता छान अशी एक पोळी बनवून घेतली, म्हणजे थोडक्यात एक चिला बनवून घेतला. तर मी मूग डाळीचं सेम असं पाहिलं होतं, तर मी याच्यात मसूर डाळी थोडीशी ॲड केली, बाकी असं वेगळं काही नाही. आणि मी जे बनवलं होतं त्याच्या 2 पोळ्या तयार झाल्या होत्या. त्याचे छान असं हे कट करून घेतले. तुम्हाला हव्या त्या पीसमध्ये कट करा आणि मायक्रोवेव्हला 200 डिग्रीला मी याला बेक करून घेतलं आहे 15 मिनटासाठी. इतकं कुरकुरीत झालं आहे, तुम्ही याचा आवाज पाहू शकता. आणि हे थोडंफार काळं दिसतंय ना, तर ती पोळीच बनवताना माझ्याकडनं ती थोडीशी जळाली होती. पण टेस्ट अगदी अप्रतिम झाले. अशाच पद्धतीने मला हव्या ना त्या पद्धतीचे चिप्स बनवू शकते. आता मी वेगवेगळे चिप्स नक्कीच ट्राय करेल आणि तुम्ही देखील हे नक्की ट्राय करून पाहा.